आणखीन एक सांगण्याचे पोलीस पाटील सन्माननीय जयेंद्र पाटील यांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर शिक्षण घेतल्याने माणसाच्या परिस्थितीला एक वेगाचं वळण मिळतं, प्रगतीचं वळण मिळतं आणि त्याचं उत्तम उदाहरण उच्च शिक्षित असल्यामुळे एका बहुप्रतिष्ठित कंपनीचं मॅनेजर पद कोटकचं ज्यांनी भूषवलंय आणि भूषवतात ते सन्माननीय मंगेश सदानंद कदम यांचंही मनापासून स्वागत. निश्चित तौर पर तुषार मैनेज करता है वो मैनेजर, और दिनेश गाड़गे की प्रतियोगिता में जो दुखद वातावरण था और शो मस्ट गो ऑन के तहत जो मैच आगे ले जाने की संकल्पना थी दिनेश गाड़गे साहब की, उसे पूरा किया मंगेश सदानंद कदम साहब ने. यह व्हाइट बॉल का इशारा आ चुका है, व्हाइट बॉल के तहत खाता खुल चुका है. टीम चांबारली प्लस चिंचिवली और उनके अगेंस्ट है सौरवी प्लस वड़वड़ गेंदबाज अजय मराजगे. एक कांटे की टक्कर, मिस्टर कंसिस्टेंट काली बाइक जीत के आ चुके हैं मैन ऑफ द सीरीज की वंजारपाड़ा की क्रिकेट रजनी में. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा. शॉर्ट पॉइंट क्षेत्र पर डॉट गेंद की समाप्ति हुई. अजय लेफ्ट आर्म राउंड द विकेट, रजत मुंडे ऑन फायर, मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लोक स्वीप के जरिए मिस्टर कंसिस्टेंट के द्वारा लगाया गया यह बेहतरीन छक्का टीजे बास्को. अध्यक्ष प्रशांत दादा पाटिल इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए $1000 का इनाम. और ये क्या कैच लिया मिस्टर कंसिस्टेंट, मैच विनिंग कैच मैं कहूंगा. रजत मुंडे के आउट होने के कारण आधी लड़ाई जीती जा चुकी है और ये कैच लपका हमको चल गिरे. कैच को लपका गया. यकीनन तुषार एक बात तो सही है कि आप क्रिकेटर है, आप तो जानते हैं बाउंस बैक करना आना चाहिए. छक्का खाने के बाद गेंदबाज रजत मुंडे से डरे नहीं बल्कि एक अच्छी गेंद के साथ वापसी की. एक और बाएं हाथ के आक्रामक खिलाड़ी संदेश पाटिल चिंचिवली. नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू के अध्यक्ष प्रशांत दादा पाटिल इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए $1000 का इनाम. तो सुभाष पाटिल इनकी तरफ से संदेश के लिए लगातार 3 छक्के लगाने पर 1000 का इनाम.
और सुजीत शिंदे साहब जिन्होंने हमें मैन ऑफ द सीरीज की बाइक तानाजी श्रीखंडे साहब के साथ दी है, उन सुजीत शिंदे साहब की तरफ से अंकुश के लिए जो कैच लब का उन्होंने 500 का इनाम आ चुका है। तानाजी श्रीखंडे जिन्होंने बाइक दी लेकिन शौकीन है बैलगाड़ा शरीयत के, और उसी शौक के कारण महाराष्ट्र राज्य बैलगाड़ा शरीयत के प्रेसिडेंट अध्यक्ष पंडरी शेठ फड़के साहब यहां पर तशरीफ लेकर आएंगे। आने वाले शुक्रवार को ये गेंद हवा में संदेश पाटिल के बारी गेंद अजय मराजगी को मिल टीम को दो कोच मिल रहे हैं। एक तरफ हम देख रहे हैं सौरवी के कोच अंकेश ताबड़े को और उनका साथ दे रहे हैं वड़वड़ के लहू साल के दिमाग के जादूगर। दोनों एक दूसरे से चर्चा कर रहे हैं कि किस बॉलर का इस्तेमाल होना चाहिए, किस तरह से आगे रणनीति होनी चाहिए। रजत मुंडे के आउट होने के बाद मैं तो कहूंगा आधी जंग जीती जा चुकी है। सांबारली प्लस चिंचीवली उनके खिलाफ खेल रही है, वड़वड़ प्लस सावरुड़ी। मंगेश दादा पाटिल की यह प्रतियोगिता देखिए, एक वेल प्लान होना, वेल प्लान तो आप अच्छी प्लानिंग के तहत अपनी टीम की प्रगति कर सकते हो। उसी तरह वेल प्लान से अपनी शिक्षा से जिन्होंने कोटक वर्सेस कंपनी का मैनेजर पद का ओहदा संभाला है मंगेश कदम साहब, इस वेल प्लानिंग की वजह से जो टीम खेल रही है फील्डिंग करने वाली, उसकी वेल प्लानिंग की वजह से खुश होंगे। क्योंकि प्लान अगर आपका अच्छा हो तो मजा आता है, और वो प्लान अच्छा होने के बाद पेपर पे चाहे कितना भी अच्छा हो, ऑन फील्ड अगर वो चले तो और ज्यादा सोने पे सुहागे वाली बात। यकीनी तौर पर अभी सर एक बात मैं जरूर कहना चाहूंगा इस मैनेजर साहब के बारे में जो मुझे बात पता चली है। हालांकि कंपनी तो अच्छा चला रहे हैं, लेकिन अगर इनका तजुर्बा क्रिकेट में भी इस्तेमाल किया जाए और इनकी कोचिंग का अगर इस्तेमाल किया जाए ना, तो इनकी कोचिंग में खेल रही टीम को हराना काफी मुश्किल होगा। बैक टू द बॉलर, इस गेंद को खेला बल्लेबाज योगेश ने, गेंदबाज हर्षद। हाँ, यकीनी तौर पर सीधे बल्ले से गेंद बल्ले पे आ रही है कि नहीं आ रही है उसे चेक करते हुए बल्लेबाज नजर आए। अभी सर हमारे साथ है, 50,000 की इनामी राशि उनके ऊपर लुटाने का सपना है पंकज देशमुख साहब का। सोचते सोचते बाल चले गए, लेकिन अभी पाटिल के शब्दों में वो खाल नजर नहीं आई। और ये देखिए, ये गेंद बढ़िया स्लोअर वन की थी, मिश्रित गेंदबाजी। पहले ओवर में रन आए थे, 7 छक्का आने के बावजूद भी क्या गेंदबाजी हुई थी अजय मराजगे की। और दूसरे ओवर में लगातार 2 डॉट गेंदे, सावरोई प्लस वड़वड़। ये देखिए लगातार तीसरी डॉट गेंद, क्या कर रहे हैं बल्लेबाज। इंतजार 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 रनों के लिए, और उस इंतजार के कारण बन चुके हैं गेंदबाज हर्षद चौगुले, प्लेटफॉर्म सावरोई।
सानवी 11 वड़वड़ प्लस सावरोड़ी। और इसी के साथ ये आउट होने वाले खिलाड़ी थे। व्हाइट बॉल का इशारा हो चुका है अंपायर का और इस व्हाइट बॉल के तहत रन नजर आता हुआ 8 डीजे वास्को। तो देखिए सुजीत शिंदे इस टीम के फ्रेंचाइजी सानवी 11 वड़वड़ प्लस सावरोड़ी। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। बैट बॉल का इशारा करते हुए अंपायर बाएं हाथ के बल्लेबाज ओमकार पाटिल। देखिए इंसान के पास मेहनत और लगन होनी चाहिए। ये डॉट गेंद आई। काश मैं ये कर सकता हूं, काश मैंने छक्का लगाया होता, काश मेरी विकेट अगर मैं रोक के रखता तो मेरी टीम की जीत होती। लेकिन उसके बजाय अगर कोशिश की जाए, मैं ये करने की कोशिश करूंगा, मेरा ये एम है और पूरा प्रयास मैं करूंगा उस एम को पूरा करने के लिए। और उसी उद्देश्य के साथ कोशिश की हमारे दिनेश पाटिल साहब ने। काफी कम उम्र में उपाध्यक्ष बने रायगढ़ जिला पुलिस पाटिल संगठन के। तो ये होना चाहिए, काश को छोड़िए, कोशिश कीजिए रनों को बनाने की। दिनेश पाटिल से मोटिवेट हो गए। तौर पर रनर और विजेता टीम 2018 में चिंचोली और सांभरली थी, दोनों आज एक साथ खेल रहे हैं। लेकिन मंगेश भाई की इस प्रतियोगिता ने देखिए 36 विभाग के पूरे गांव को खेलने का मौका मिला। 2 गांव एक संकल्पना की वजह से। यह तो जरूर है, लेकिन क्या छक्का लगाया अक्षय ने, तारीफ काबिल। पीएल मैच भी हो सकता है, शुक्रवार के दिन हो सकता है 7 बजे। बहुत चर्चित, जिस तरह आरपीएल होती है बहुत चर्चित, उसी तरह इस विभाग में वो कांटे की टक्कर होती है। एमपीएल बनाम वीएमपीएल, बहुत चर्चित, बहु प्रतीक्षित।
बेंगलोर में खिलाड़ी यहां से प्रस्थान कर चुका है इरफान और यूसुफ पठान की एकेडमी में लेदर बॉल की शिक्षा लेने के लिए। खरीवली के आयुष प्रबलकर इस गेंद को निकाला डीप की अलग बाउंड्री के बाहर। 4 रन, यहां पे रन चलते हुए नजर आ रहे हैं चिंचिवली के लिए है और प्लस सांभाली के लिए आकाश पाटिल यहां पे चलते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि पिछले मैच में हमने देखा ढेकू के राज सावंत ने कुछ नहीं किया, लेकिन यहां पर चिंचिवली के आकाश बहुत कुछ कर रहे हैं। गेंदबाज सागर तांबड़े लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है आकाश के लिए। टीम का कुल टोटल 20 और ये ऊंचाई ज्यादा लेकिन लंबाई भी क्यारी हुई। लगातार दूसरा स्कोरिंग शॉट आकाश के बल्ले से निकला हुआ मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन। सानवी 11 वड़वड़ प्लस सावरोली इन 2 स्कोरिंग शॉट की वजह से उनके सपोर्टर्स के खेमे में मच चुकी है खलबली खलबली खलबली। और ये लगातार तीसरा स्कोरिंग शॉट 4-6-6 डीजे बास्को। देखिए एक्शन में आपने छक्के का जश्न देखा होगा। रातों की रानियों को हमने देखा स्क्रीन के ऊपर। नरेश दादा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत जी पाटिल की तरफ से तीसरा छक्का अगर आता है तो 1000 का इनाम। सागर देखिए 16 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। ये स्लोअर बन गया लगातार तीसरा आकाश पाटिल के बल्ले से और प्रशांत पाटिल के 1000 रुपए इन्होंने हासिल किए हैं। सानवी 11 वड़वड़ प्लस सांबारली के लिए अनुकूल थी, लेकिन जैसे ही आकाश आए और उन्होंने धुआंधार बल्लेबाजी शुरू की और मैदान के ऊपर नाचते नजर आए खालची खोपोली के चोरगे 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 चोरगे। देखिए 3 बार छक्के आए और इसीलिए मैंने ये 3 बार कहा। युवा उद्योजक खोपोली दशरथ पाटिल थोड़े से खामोश नजर आ रहे हैं। सभी सोबड़े और मंगेश भाई पाटिल का रिश्ता देखिए अटूट नाता है ये एक ऑर्गेनाइजर और एक कमेंटेटर के बीच। हाँ जितना जल्दी हो सके मैच को खत्म करना है, लेकिन इस ओवर की करेंगे 5वीं गेंद। 22 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। ऑन साइड के ऊपर खेला ये 1 रन जरूर मिला। 23वां इस ओवर में टीम का कुल टोटल 39। सनी शेठ देशमुख इनकी तरफ से आकाश के लिए 1000 का इनाम आ चुका है। हाँ 4 ओवर 20 मिनट के अंदर खत्म होने चाहिए हम तो जरूर कहेंगे, लेकिन इतने फटके पड़ेंगे तो थोड़ा सोचने का समय भी देना जरूरी। ये अच्छी गेंद की थी। ओवर की अंतिम गेंद गई डॉट। इस ओवर में आए 23
कुल मिला के टोटल बना 3 ओवर की समाप्ति के बाद 13 की औसत से 39। गौरव घोसालकर सोचने पे मजबूर। डीजे बास्को टीम मीटिंग नहीं होनी चाहिए। अंपायर से मैं अनुरोध करना चाहूंगा खिलाड़ियों को इंस्ट्रक्शन दे आप। और यहाँ पर हमारे दोस्त आ चुके हैं, सूरज मेहतर मैन फ्रॉम सौरोड़ी, कड़ू साहब भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम सिद्धार्थ, उनका भी हम स्वागत करेंगे। आणि नक्कीच आपण जर पाहिलं हे मैदान ज्या पद्धतीने मंगेशबाईंनी सजवलं इथल्या 36 विभागाकरता आणि परमनंट ज्या फ्लड लाईट्स लावल्यात आणि त्याचबरोबर हे झालं त्यांचं क्रीडा क्षेत्रातील काम, क्रिकेटवर असणारं प्रेम, पण सामाजिक क्षेत्रात अनेक अशी त्यांनी कामं केलीत। त्यामध्ये ठळक असं जर आपण पाहिलं, खरवलीमध्ये जो ॲक्सिडेंट झाला होता आणि जे धक्के नव्हते रोडला, नदीमध्ये पडून मृत्युमुखी पडला एक मुलगा, त्यानंतर मात्र स्वखर्चातून आणि या परिसरातील सहकार्याच्या मदतीने रेलिंग बांधून दिली आहे। आणि नक्कीच जर आपण पाहिलं खानाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच ते आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरीच चांगली कामं आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाहतोय। गेंदबाज वैभव चाळके, स्ट्राइकर एंड पे आकाश, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये अच्छी गेंद थी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर, डॉट गेंद आई वैभव चाळके की। 5 गेंदों का खेल इस ओवर का शेष। जितना जल्दी हो सके 4 ओवर खत्म होने चाहिए, हमेशा मैं कहता हूं, क्योंकि समय किसी के लिए नहीं रुकता। 1:15 बज चुका है और ये है ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा। 40 पर पहुंचता हुआ टोटल 5 गेंदों का खेल इस सत्र का शेष। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना। 3 खिलाड़ी उस गेंद के नीचे, रन मिलेंगे 2 और इन 2 रनों के साथ टोटल 42 रन। अभी भी इस इनिंग के 4 गेंदों का खेल शेष। 42 रन चिंचिवली प्लस सांभारली के। वहीं दूसरी तरफ सानवी वडवड़ प्लस सौरोड़ी 11। तो शुरुआती 2 ओवर में काफी अच्छी पोजीशन में थी फील्डिंग करते समय, लेकिन जैसे ही सागर तांबड़े आए उनके ऊपर आकाश ने आक्रमण किया, 23 रन वाला ओवर ढूंढा। इसके बदौलत अच्छी पोजीशन में आ चुकी है रजत मुंडे के आउट होने के बावजूद। चिंचिवली प्लस सांभारली, सांभारली प्लस चिंचिवली। दूसरा रन चुराने की कोशिश और आकाश के पारीगन डीजे बास्को।
ये बात तो बिल्कुल सही है। पुराणों में हम कहते हैं कि हनुमान जी संकट मोचक है, क्यों ना हो। पूरा द्रोणागिरी जो उठाकर लेकर आए थे संकट के समय जब लक्ष्मण मूर्छित हुए थे। एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 44। चिंचिवली नाम का चिंचिवली टीम का नाम भी जय हनुमान है, लेकिन यहाँ पे दो टीम एक साथ खेल रही है। चिंचिवली प्लस सांबारली बनाम सानवी 11 वडवल प्लस सौरोही। ये झटका दिया, बीच बीच में आता है डीजे वास्को का झटका। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 45 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पंकज देशमुख साहब से मैंने कल ढेर सारी चर्चाएं की थी इस छत्तीसगढ़ विभाग के क्रिकेट और उनके क्रिकेट के बारे में, क्रिकेटर्स के बारे में ढेर सारी जानकारियां हासिल की थी। मैं तो यह अभी सर से उम्मीद कर रहा था, लेकिन आपने मेरा जो सहयोग दिया उसके लिए मैं आपका शुक्रगुजार हूं। ये गेंद हवा में थी, कितने रन मिले, क्या मिलेगा तीसरा, और ये अंपायर की उंगली उठी, रन मिले, 2 टोटल बना 47 जीत के लिए। वडवल प्लस सौरोही सानवी 11 इनको जीतने के लिए चाहिए 48-12 के औसत से। मैच मैं तो कहूंगा समय पे खत्म होना चाहिए, क्योंकि इसके बाद यहां से जीतने वाली टीम खेलेगी नंदनपाड़ा प्लस पोसरी के साथ। वादे तो पूरा नहीं करते, लेकिन वादे वाला गाना जरूर लगाते हैं डीजे वास्को। लेकिन फिलहाल दूसरा सत्र किस गेंदबाज ने किया है चिंचिवली प्लस सांभारली के लिए जीत का वादा, किस बल्लेबाज ने किया है जीत का वादा। यकीनी तौर पर सानवी 11 वडवल प्लस सौरोही के लिए इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी तुषार धुमार। ते तो माइक
हॅलो. नागेश्वर मित्रमंडळ खानाव पुरस्कृत उपसरपंच चषक 2022 भव्य नाईट क्रीडा स्पर्धा आपण बघतोय. आजची दुसरी रात्र आहे आणि रात्रीच चाललेला हा खेळ सानवी 11 वडवळ प्लस सावरोळी विरोधात चिंचवली प्लस चांबारली. करायच्यात आता 24 चेंडूमध्ये 48 धावा. टीम सानवी 11 वडवळ प्लस सावरोळी संघाला आणि या 48 धावा रोखाच्या 24 चेंडूमध्ये चिंचवली प्लस चांबारली या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये गेले माझे सोमेत आबी सर. आपण नक्कीच जोडले गेलेत. पण याआधी आमच्या गुरुवर्यांचा आवाज आपण ऐकला प्रवीणजी दुगाडे सरांचा, ज्यांनी सांगितलं मॅच मध्ये कडवा संघर्ष तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार. ठोसास ठोसा ईट का जॉब पत्थर से बिग फाईट बिग मुकाबला. आपण या कोविड काळाच्या आधीचा विचार केला तर वडवळ आणि टीम भोई चिंचोली हा संघ 2018चा याच मैदानावरचा फायनलचा दावेदार म्हणून दोन संघ रनरअप आणि विनरअप मध्ये चांबरले आणि चिंचवली संघाला आपण पाहिलं होतं. पण आज त्या दोन्ही संघाचा मेळ झालाय आणि चांबरली प्लस चिंचवली असा खेळ दोन गावांच्या इतिहासासाठी एक गाव म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एक टीम आपल्याला ही मैदानावरती पाहायला मिळते. 24 चेंडू 48 धावांची गरज स्ट्राईक गेटवरती. तर रोहित पाडगे रन मशीन सावरोळी. पहिला चेंडू भन्नाट बेगावरती स्वार झाला होता गोलंदाज, पण लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार पाटील मॅन फ्रॉम चांबर्लीचा गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केले. धावांचा श्रीगणेश झाला. 48 धावांचा बाटला करायचा होता 24 चेंडूमध्ये. आता 23 चेंडू आहेत आणि करायच्या 47 धावा. स्ट्राईक एंडवरती यावेळेस अंकुश. अंकुशनं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस पुन्हा एकदा एक धाव घेतली गेली. एका धावेच्या माध्यमातून स्कोअर कार्डवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा सहज 2 चेंडूवरती आल्यात. शांत वातावरणामध्ये चालू असलेला थरार आहे. हे नाट्य कधीही रंग बदलेल आणि या नाट्यामध्ये आता एंड बदललाय गोलंदाजानं. हलक्या हातानं पॉइंट आणि गलीच्या दिशेनं आपण बघतोय युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. येतोय 4 धावांची बहो. आज खऱ्या अर्थानं गुरुवार सुरू झालाय आणि बाबांचं गाणं देखील ऐकवलं गेलं. यावेळेस मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर बॅक टू बॅक रोहित पाडगे मॅन फ्रॉम सावरोळी येतोय 4 धावांची. दहा धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात आणि आठवण होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची, ज्यांच्या जर्सीवरती सातत्यानं आपण हा आकडा पाहिलाय जो स्कोअर कार्ड वरती आहे. 48 धावांचा बाटला करायचा आहे. यावेळेस भन्नाट वेग ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये भेदक मारा केलाय. गोलंदाज ओमकारनं केले कमबॅक. असेच निर्धाव चेंडू फेकावे लागणार या मॅच मध्ये. जर खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या नावाची छाप सोडायची आहे तर निर्धाव चेंडू फेकणार मात्र विकेट देखील घ्यावे लागतील. त्याच पलीकडे आपण बघतोय संघर्ष मात्र केला जातोय रोहित पाडगेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला यावेळेस समाप्तीचा घोषणा देखील पंचांची येते. चिंचवली प्लस सांबारली या संघाच्या माध्यमातून पहिलं शतक हाताळलं गेलं. 10 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या गेल्या. 48चा पाठला करायचा आहे. आता येणारे 18 चेंडू आहेत आणि करायच्यात 38 धावा. 18 चेंडू आणि 38 धावा स्क्रीनवर आपण पाहू शकता.
सावरोळी संघाला. अठरा चेंडू 38 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश मुंडे मॅन फ्रॉम चांबर्ली. हा देखील चांबर्लीचा खेळाडू आहे. यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश नाना पाटील सिनियर खेळाडू आहे जे मैदानामध्ये आपला खेळ दाखवत आहेत. 40+ बरेचसे सामने यांच्या माध्यमातून खेळले जातात. आता मात्र या ग्रामीण क्रिकेटचा आस्वाद मात्र ते घेत आहेत मैदानाच्या मधोमध. यशरेखाच्या भूमिकेमध्ये आपण रजत मुंडेला बघतोय. कालच्या रात्रीमध्ये ज्यानं बाईक पटकवली, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू मंजारपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये. सुरेख चेंडू संदेशच्या माध्यमातून पहिला संदेश दिलाय गोलंदाजानं फलंदाजाला. मी मैदानामध्ये आहे, मी बरंच काय करू शकतो आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे. पण आता अंकुशनं देखील ओळखलं पाहिजे या मॅच मध्ये त्याचा खेळ रंगतदार स्थितीमध्ये घडणं देखील गरजेचं आहे. ते टीम सानवी इलेव्हन वडवळ प्लस सावरोळी संघासाठी या अंकुशमध्ये क्षमता आहे. बरीचशी मैदानं त्यानं देखील गाजवलेली आहेत आणि या मॅच मध्ये तो बरंच काय करण्याची क्षमता देखील ठेवू शकतो. पण हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक चुकला आणि चेंडू गेला सीमारेषा आर पार. नो डाऊट इट्स येतोय षटकार. अंकुश बरसतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता अंकुशचा, पण प्रत्युत्तर देताना गोलंदाजानं भेदक मारा केला. गुडलाईन स्पॉटवरनं चेंडूनं देखील उचली घेतली. सरळ चेंडू विसावला रक्षकाच्या हातामध्ये. स्वतःला दिवसेंदिवस तुम्ही अपडेट करत राहा. आज तर आयुष्यातील खरा जगण्याचा संदेश आहे आणि तो संदेश मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर देतोय संदेश मुंडे. सातत्यानं या चेंडूवरती पुन्हा एकदा त्यानं संदेश दिला. फलंदाज बाद होतोय अंकुश चाळके मॅन फ्रॉम वडवळ. डीजे नागेश्वर मित्र मंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक अर्थातच मंगेशभाई पाटील यांच्या नावावरती शृंखला आहे आणि या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातो मैदानामध्ये पहिला हादरा दिला गेला तो टीम सानवी इलेव्हन वडवळ प्लस सावरोळी संघाला अंकुशच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला जातोय. दुधारी तलवार. चले तो सामने वाले की गर्दन कट जाए, न चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. चेंडू गेला निर्धाव. संदेश मुंडेनं मात्र चांगला संदेश दिलाय तो फलंदाजांना. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी निर्णायक कमबॅक गोंदाच्या माध्यमातून संदेश मुंडे करतोय. धावफलकावरती 16 धावा आहेत आणि करायच्यात 48 धावांचा पाठलाग. अशावेळी धावांच्या गतीचा हँडब्रेक खेचला गेलाय संदेश मुंडेच्या माध्यमातून. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्राइक वरती गौरव घोसाळकरला आपण बघतोय. यावेळेस आणखीन एक सुरेख चेंडू. रोहित पाडगेनं मात्र विचार करण्यास भाग पडला संदेश मुंडेला.
दोन षटकांचा खेळ. तुझी बारी झाली, आता माझी बारी. तर धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 16. येणारे 12 चेंडू आणि करायच्यात 32 धावा. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. संदेश मुंडेनं मात्र नाचवलं फलंदाजाला. सर डीजे ऑपरेटरनं सांगितलं नाच रे मोरा नाच, तसं संदेश मुंडेनं देखील सांगितलं नाच रे बॅट्समन नाच. मी टाकतोय चेंडू. षटकारानंतर केलेलं कमबॅक संदेश मुंडेचं मात्र यावेळेस पुन्हा एकदा शिरकाव करतंय चिंचवली प्लस चांभारली संघाला आपली बाजू सिद्ध करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश पाटील, मॅन फ्रॉम चिंचोली गोहे. पंचांच्या डाव्या बाजूला 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गौरव घोसाळकर शपल होऊन करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका, जिथे 1 धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या मदतीनं 17 धावा स्कोर कार्डवरती आल्यात आणि 17 धावा आठवण करून देतात एबी डिव्हिलियर्सची, ज्यानं सांगितलं मी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जरी असलो तरी माझं अर्ध हृदय भारतामध्ये धड धड असं करतं, कारण की मला भारत संघावरती तेवढंच प्रेम आहे जेवढंच मी माझ्या संघावरती प्रेम करतो. आणि मी सातत्यानं IPLच्या माध्यमातून टीम रॉयल चॅलेंज बँगलोर या संघाच्या बाजूने सातत्यानं पाहायला मिळेल. पण आता मित्र म्हणेल या गाडीचा गेअर फसलाय. या गाडीचा गेअर टॉप गेअरमध्ये नेताना मात्र ऍक्सिलेटरवरती धाव द्यावा लागेल. धावफलकावरती धावा करायच्या त्या आता येणाऱ्या चेंडूमध्ये 31. आणि अशा वेळी पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून रोहित पाडगेला परतावं लागणार. बजाव डीजे. नक्कीच गोलंदाजानं सांगितलं मी मैदानामध्ये आहे, मी धावा देखील करू शकतो आणि मी धावा देखील वाचवू शकतो. पहिल्या इनिंगमध्ये लाजवाब खेळी करणारा आकाश पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नरेश दादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत दादा पाटील साहेबांकडनं आणखीन 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक आकाश पाटील या गोलसाठी पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॅट्समन विशाल. प्रशांत मात्र मैदानामध्ये गेलाय. चौथ्या क्रमांकावरती. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स गोळीच्या वेगानं आर पार.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा धावफलकावरती टीम सानवी 11 वडवळ संघाच्या प्लस सावरोळी संघाच्या धावा लागल्या त्या 28. आता विरोधात करायच्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20. 6 चेंडू 20 धावा शेवटचे 6 चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये आनंद. 6 चेंडू 20 धावांची गरज. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 48चा पाठला होतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 20 धावांची गरज आहे. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. सहा चेंडू 20 धावा शेवटचे 6 चेंडू. सानवी 11 वडवळ प्लस सावरोळी का चिंचवली गोहे प्लस सांबारली. मैच मध्ये बिग फाइट, बिग मुकाबला, बड़े मंच का बड़ा सामना. गोलंदाजी मार्ग और गोलंदाज प्रसाद पिंगळे. यंग टॅलेंट आहे. बरेच मैदान यांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून यशस्वीरित्या कार्य करताना पाहायला मिळाला. पण आता मात्र एक सिनियर खेळाडू त्याच्या समोर आहे, गौरव घोसाळकर, मिस्टर डायनामाइक, जो मोक्याच्या सणी मोठे फटके मारण्यामध्ये महत्व ठेवतो आणि करूनही दाखवतो. मी करू शकतो आणि माझ्यामध्ये बरंच काय असा धडाकेबाज फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. जागून दाखव तुझी आत्मशक्ती, खऱ्या अर्थानं होऊन दाखव तू धडाकेबाज. कहाणी में ट्विस्ट. मैदानामध्ये आपण बघतोय गरमीचं वातावरण आहे, पण मैदानाच्या बाहेर मात्र थंडीचं सावट साचलंय. 6 चेंडू 20 धावांची गरज. एकीकडे फलंदाजाला कानमंत्र दिला जातोय तर दुसरीकडे गोलंदाजाला देखील कानमंत्र दिला जातोय. पंचांच्या डाव्या बाजूनं छोटा पॅक बडा धमाका. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रसाद पिंगळे, मॅन फ्रॉम चिंचोली गो हे तयार. स्ट्राईक एंडवरती मिस्टर डायनामाइक. गौरव घोसाळकर पहिला चेंडू फेकून दिलाय आर पार, सीमारेषा ओलांडणारा हा येतोय बिग हिट षटकार. जिंकून दिला तर जर तरच्या लढाईमध्ये परिस्थितीमध्ये चालू असलेला सामना 6 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. आता करायच्यात 5 चेंडू मध्ये 14 धावा. शेवटचे 5 चेंडू 14 धावा, 14 धावा शेवटचे 5 चेंडू. स्पीडअप दाखवा प्लीज, विनंती आहे. वेळ तुम्हाला दिली आहे त्याचा खर्च मात्र तुम्ही एक्स्ट्रा घेऊ नका. रे वेळेला महत्व आहे. गौरव त्याच्या मनामध्ये सातत्यानं मोठे फटके मारण्याचा मानस आहे, तर गोलंदाजाला मात्र त्याला आउट करण्याचा क्षमता ठेवण्याचा चेंडू टाकण्याची गरज आहे. आणखीन एक चेंडू यावेळेस हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. मोकेश क्षणी झेल देखील सुटला गेलाय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालं. आता या फलंदाजाला मिळालेलं हे जीवदान किती मैदानामध्ये उपद्रव करणार हे देखील पाहायला मिळेल. चेंडू आणि करायच्यात 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. फलंदाजाच्या भाषेमध्ये सोडवायचं असेल तर 2 मोठे फटके आणि गोलंदाजाच्या भाषेत सोडवायचं असेल तर 4 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले पाहिजेत. काय घडतंय या मॅच मध्ये? मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस राहणार. हा सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये. हा बचावाचा एक सुंदर पवित्रा होता, भेदक आणि तिखट. वुडलँड स्पॉटवर चेंडूने उसळी देखील घेतली. रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला देखील. आशाभूत नजरेनं गौरव घोसाळकडे या चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू गेला निर्धाव. समीकरण पुन्हा एकदा सांगतंय,
3 चेंडू आणि 12 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक आहे. अशा वेळी गोलंदाजाच्या मनावरती आलेले दडपण आहे. स्वेर चेंडूचा इशारा. समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. नक्कीच डीजेनं देखील सांगितलं ठक ठक. आता वाजले ठोके. हा उत्तुंग फटका सीमा रेखा आरपार. गौरव ना 5,000 रुपयाचा पारितोषिक. शिवा दळवी यांच्याकडे देखील टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच मध्ये मजा आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. ही मुंबई आपली आपली आणि ते आवाज देखील आपलाच पाहिजे अशी सिंह कर्ज करणारे अर्थातच सर सेनापती हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे यांचं हे गीत आपण ऐकलं होतं. इलाका तेरा. हा सुरेख चेंडू बघा. आता बसलेले प्रेक्षक उभे राहत आहेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक जोरदार टाळ्या वाजवत आहेत. मॅच मध्ये हृदयांचे डोके वाढलेत. ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी आपले डोळे झाकून घ्या, कारण की या चेंडूवरती काही घडू शकतं. मिथुन शेठ लांगी यांचे 5,000 गौरव घोसाळकर जिंकणार का या मॅचला जिंकवणार गोलंदाज प्रसाद पिंगळे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. ज्यांना हृदयाचा त्रास आहे डीजे नक्कीच सांगाल या चेंडूवरती काय घडेल. कोण होणार या मॅच मध्ये सतरंगी हे देखील पाहायला मिळणार. थेट प्रवास होईल गोलंदाजाच्या माध्यमातून. 1 चेंडू 5 धावांची गरज. तिकडे गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय तर इकडे फलंदाजाला कानमंत्र दिला जातोय. प्रेक्षकांना जर मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हृदयाचे डोके वाढवणारा हा सामना आहे. वडवळ प्लस सावरोळी, चिंचोली प्लस सांबार्ली. 1 चेंडू 5 धावांची गरज. आणि हा फटका मात्र मैदानामध्ये अडवला गेला. सामना जिंकला चिंचोली प्लस सांबार्ली संघानं.